आहे ना कसं आहे ना मला कळत दमात मारू दे मला कसं आहे हुसेन आम्ही जीवा भावाच मैत्र आम्ही जीवा भावाच आम्ही सेवक हे या राज दरबारात आम्ही सेवक हे या राज दरबारात सोमवारी गेलो जरा सासरे सासू म्हणाले जावं भरपूर जण आले होय असं काहीतरी चांगलं बनवायला पाहिजे अंडी बिंडी खायला अंडी काय कोंबड्या पण कापलं नाही होय काय जायसाठी एवढा मान मग लाडाचं जावं आहे ना काय होतो 2 दिवस आणि आलो होय काय राज दरबारात दररोजचा पहारा करायला होय तर बस जाऊन देत आता थोड्याच वेळात महाराज येतील तेव्हा आपण सावध राहायला पाहिजे ठीक आहे बोला महाराज आपला बरा कसा चालला एकदम व्यवस्थित चाललाय महाराज ठीक आहे उत्तर नगरीचा राजा उत्तम म्हणतात मला माझे राज्य किती आनंदात चालला गोड गरीब जनतेला अन्न वस्त्र देणे हे माझे प्रथम कर्तव्य आहे ही जनता सुखी तर राजा सुखी परंतु आता माझे वय झाले हे राज्य कारभार सांभाळणं मला फार कठीण झालं आहे आणि मला तीर्थयात्रा जाण्याची इच्छा झाली आहे तेव्हा हे राज्य कारभार
मी दोन्ही मुलांच्या खात्यात देऊन मी 3 तासात निघून जातो म्हटलं. राजसेवक बोला महाराज. असेच जा धर्माने कर्माने या ठिकाणी हजर करा. ठीक आहे महाराज. जय श्रीराम. आशीर्वाद आहे. पिताजी आम्हाला बोलवण्याचे कारण कोणते? कारण एकच आहे, हे राज्य कारभार तुम्ही दोघांनी सांभाळायचं आहे. पिताजी हा राज्यकारभार सांभाळायला आम्हाला फार कठीण जाणार आहे. ते मला माहित आहे, परंतु मला तीर्थयात्रेची इच्छा झाली आहे, तेव्हा ही जबाबदारी तुम्हाला दोघांना सोपवत आहे. पिताजी आपल्या इच्छेसाठी हा राज्यकारभार आम्ही सांभाळत आहोत. ठीक आहे धर्मा, असं जा सेनापती प्रधानजीला या ठिकाणी हजर करा. ठीक आहे राजसेवक. बोला महाराज. असेच जा सेनापती आणि प्रधानजीला या ठिकाणी हजर करा. ठीक आहे. तोच काय काम महाराज जाऊ? तुझा. लवकर या. महाराज जल्दी प्रणाम. आशीर्वाद आहे. महाराज आम्हाला घाईवर बोलायचे कारण कोणते? कारण एकच आहे आणि ते कोणते? प्रधान. अहो मला तीर्थयात्रेची इच्छा झाली आहे, तेव्हा आपला विचार काय आहे? आपण तीर्थयात्रा निर्धार ज्या आनंदाने आपण तीर्थयात्रा जात आहात त्या आनंदाने परत या म्हणजे काय? ठीक आहे सेनापती, आपलं हे मन बरोबर आहे. महाराज आपण तीर्थयात्रेला जात आहात म्हटलं, पण महाराज हा राज्य कारभार कोणाच्या हाती देणार आहात? आपल्याही बरोबर आहे प्रधानजी. हे राज्य कारभार मी धर्माच्या दिलेला आहे आणि कर्माने जनतेमध्ये जाऊन अन्न वस्त्र द्यायचं आहे. आणि आता राहिला प्रश्न तो म्हणजे दुर्गामध्ये या खजिनाचा. खजिना हा का धर्माने सांभाळावा आणि खजिनाचे रहस्य सेनापतीने धर्माला टप्प्याटप्प्याने सांगावे. महाराज आपल्या आज्ञेला पालन करेल आणि धर्माला सर्व काही समजून सांगेल. ठीक आहे. महाराज कोणताही निर्णय घेताना आपण योग्य विचार करायला पाहिजे. पारा तापला इकडे. महाराज लगेच दुर्गामाचा खजिना सांभाळणं म्हणजे साधी बाब नाही म्हटलं. दुर्गामाचा खजिना सांभाळणं धर्माची योग्य नाही आहे. तिला त्या खजिनाबद्दल काही मनुष्य माहित नाही म्हटलं, पण महाराज खराचा प्रधान असून तुम्ही मला मात्र डावललं. लक्षात ठेवा महाराज म्हटलं. प्रधानजी, मला वाटतं तुम्ही यामध्ये लक्ष घालू नका. तुमच्या अति दवाचे संपवले ती तुम्ही पार पडा. ठीक आहे महाराज, इतका म्हटलं पिताजी आपल्या तीर्थयात्रा जायची वेळ झाली आहे. चला तर आपण. ठीक आहे, चला तर. काय करावे काहीच कळत नाही. जेव्हा तेव्हा त्या सेनापतीच्या नावाचा जय जय कर. हा राजा प्रधान जो असो माझा कुठल्याच नावाचा उल्लेख नाही. राज्य जमण्यासाठी रात्र खर्च केला, रक्ताचे पूर वाहिले, परंतु माझ्या माया नावाचा कुठे येत नाही. पण राजा हे एक लक्ष वाटते. अरे जो खरा प्रधान जो आहे त्याला डांबून असा ठिकाणी डांबून ठेवला आहे. तुला शोधणे कधी शक्य होणार नाही. कारण हे राज्य आणि हा खजिना मिळवण्यासाठी काही करू शकतो. हे बाप्पाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अरे कोणत्याही दराला आहे हे लक्षात ठेव. तू तर तीर्थयात्रा निघालास, पण हे राज्याचे असे तुकडे करतो की तुलाही करणार नाही आणि हे राज्य नावावर करायला वेळ लागला नाही. सेनापती अरे तुझ्यावर असा हार घालतो की आयुष्यात कधीही मानवर पाहिला नाही. लक्षात ठेव. पिताजीने सांगितल्याप्रमाणे अन्न वस्त्र
पुत्र जनतेला देणे हे माझं प्रथम कर्तव्य आहे. पण मला जनतेमध्ये गेल्याशिवाय काय समाधान नाही येतो मी. आलं बरं कसं काय चाललंय व्यवस्थित महाराज. सेनापती तुम्ही दुर्गांचा खजिन्याचे रहस्य मला सांगणार होतात ना. हा खजिना मिळवण्यासाठी कित्येक गावांच्या प्राण्यांची आहुती द्यावी लागली. आया बहिणीवर अत्याचारी जर महाराज नसतात तर हे राज्य उद्ध्वस्त झालं असतं. कसं काय सेनापती. हा राज्य कारभार पहिला प्रधानच्या वडिलांनी होता. तो हरामखोर या राज्यावर वाईट हे जेव्हा महाराजांना समजलं त्या फार मोठ्या घनघोर युद्धात त्या युद्धामध्ये प्रधानच्या वडिलांनी डोळे काढून ह्या जनतेने हो राजाला फुटून यापुढे माहिती त्यावेळी वेळ येईल त्यावेळी सांगा. ठीक आहे सेनापती. ठीक आहे. सेनापती दुर्गामाच्या खजिन्याचे रहस्य काहीच माहित नाही. त्या खजिन्याचे रहस्य हे माझ्या पितालिंग म्हणजे दक्षिण नगरीचा राजा दुर्योधन तेरावत माहित होत आणि त्याने मला सर्व रहस्य सांगितलंय. अरे तू खजिन्यात जाण्या अगोदर त्या खजिन्याचा सुवर्ण मुद्रा चोरून तुझ्या चोरीचा तेव्हा झाला. काय म्हणतोय? बोल. बोल बा काहीतरी. महाराजांची वेळ होईल. त्यामुळे आपल्याला पारा व्यवस्थित ठेवायला पाहिजे. डोळ्यात तेल नाही पण त्याला डोल तरी घालून तुला बोला महाराज. आपला पारा कसा काय अगदी गुलाबाच्या फुलाप्रमाणे चाललंय महाराज. मी खजिना पाहायला जात आहे. जर कोणी आलं तर कोणाला हात पाठवू नका. ठीक आहे. कोणी झालेलं नाही. आलं होतं नक्की. नाही महाराज इकडे तर कोणी चाललं नाही. ठीक आहे आपण सांगत आहात तर तुमच्या विश्वास ठेवायला हवा. अरे हराम खोडा तू कोण आहे? आपला बरा कसं काय चाललाय म्हटलं. कसा चालणार तुम्ही असल्यावर? पारा व्यवस्थित करताय ना. आम्ही पारा व्यवस्थित करू नाही तर नाही करणार. हा तेही बरोबर आहे. काय तुला चरबेत लागला चरबेत खायचा. पुढे पुढे बोलतो. या राज्यामध्ये काय झालं माहिती आहे का? राज्यामध्ये चोरी झाली म्हटलं. चोरी कुणी केली? तुमच्याशिवाय ऐकून सोलवाद रे दावत झालं वाटतं आपल्यावर. धावा धावा म्हटलं. काय झालं प्रधान जास्त ओरडायला? काय झालं?
हो राज्यामध्ये एवढं संकट आलं आणि काय झालं म्हणून विचारता. असं काय झालंय प्रधानजी? हो तुम्ही राज्यामध्ये आहात की राज्यामध्ये मला फिरायला जाता म्हटलं. या राज्यावर मोठे संकट आलं आहे. प्रधानजी संकट आले मग सांगा लवकर. अरे सांगतो ज्याच्यावर आपण विश्वास ठेवला तो त्याच माणसाने आपला विश्वासघात केला म्हटलं. प्रधानजी पण असं काय झालंय? काय झालं? दुर्गा माता खजिन्यामध्ये सुवर्ण मुद्रा चोरीला गेल्या आहेत म्हटलं. काय बोलत प्रधानजी? चोरीला गेल्या? चोरी केली कोणी? चोरी केली कोणी? होय होय गप्प राहतो. सांगतोय का? सांगा लवकर मग. तुमचा विश्वास मानून सेनापती चोरी केला म्हटलं. काय बोलत प्रधानजी? सेनापती कधी चोरी करणार नाही या माझा विश्वास आहे. तोच विश्वासानं चढा गेला म्हटलं. पण आपल्याकडे पुरावा काय आहे? हे पुरावे आधी प्रधानजी केव्हाही बोलत नाही म्हटलं. तुम्हाला पुरावाच पाहायचा ना. अरे हा 5 सुवर्ण मुद्रा याचा चोर मुद्रा दुर्गाच्या खजिन्यामधला आहे. त्या आपल्याला कोणते सापडल्या? हो ज्या वेळे सेनापती सुवर्ण मुद्रा घेऊन जात असताना त्याच्यातून खाली पण त्या क्षणी प्रकरणात क्षणी तो पाळा काय तर हा चौकाचे चमडे म्हणून काढले म्हटलं. याला चोरला नसती. जा आणि सेनापतीकडे घेऊन हजर करा. ठीक आहे. गाड्या लवकर ये. महाराज मला घाईवरून बोलायचे कारण कोणते? सेनापती जे आहे ते तुम्हाला सत्य सांगणार आहे. काय ते सत्य लवकर बोला. सेनापती तुम्ही दुर्गामाच्या खजिन्यामधल्या चोर मुद्रा चोरल्यात तेव्हा तुम्ही चोर आहात. नाही महाराज मी सुवर्ण मुद्रा चोरल्या नाही तेव्हा मी चोर नाही. प्रधानजी तुम्ही सांगा या पोराला तर तुझ्या पुरावा काय आहे? चोर तो चोर आणि वर चोर शिरचोर. सेनापती दुर्गा माता खजिन्यामध्ये गेला होतास की नाही? हो दुर्गामाच्या खजिन्यामध्ये गेलो होतो पण चोरी करण्यासाठी नाही. हा कसा आहे? पण तू चोर आहे कारण तुला चोरी करतो ना या प्रधानी स्वतः पाहिलाय म्हटलं. आपले पुरावा काय? अरे पुरावे होते प्रधानी केव्हा बोलतोय मला दाखवा पुरावा. सेनापती हा पहा पुरावा. ह्या तर सुवर्ण मुद्रा खजिन्यामध्ये आहे. हे आपल्याला कुठे सापडले? खोटं सापडलं. तुला जॉबशन आहे. तू धक्का बसला घेऊन सुवर्ण मुद्रा बाहेर पडला. तुला धक्का बसला ना. तुला बाहेर पडला होता की नाही? आपल्या राज्यामध्ये सरकारचं मान आहे. त्याला चोरी केलं, सरकार घात केलास का तू माझा? घात केलास. बघा दुर्गा मातेला किती आग मारस तरी कोणता देव तुझ्या भीतीला येणार नाही म्हटलं. चापल्या चमडे फोडून काढल्याशिवाय नाही मला मी चोरी केली. तुझ्या राज्यामध्ये राहिलास जेव्हा माझ्या तुला राणाचा मोठा केला हाता दिला पण त्या राजाला तू विश्वासघात केलास. हटक मला. मला चोरी केली नाही. आले
राजसेवक याचा हात आहे त्याच्यात. राजसेवक बोला महाराज. जाण या रंग करून तुम्हाला डांबून ठेवा. या लहान पाणी काही जाऊ नका. जातो आवाज बनावं. चला तर आपण. चला महाराज. आता प्रधान आला की नुसता साल्टा काढतो रे. तू करतो तसा म्हणून तुला सोडतो. अरे नुसता आला की दावत काढू देतो का? तुला सांगतो पण पुढे पुढे बोलाय. रंग गोरा पान हो गोरा गोरा पान दस गोरा 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 पान दस गुलाबी से मेले बाबा गुलाबी से मेले बाबा रंग गोरा पान हो गोरा गोरा पान दस गोरा 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 गुलाबी से मेले बाबा गोरा गोरा पान हो रंग गोरा तू इकडे कुठं? मी राजवाड्यामध्ये असते. राजवाड्यामध्ये पहिले कधी बघितलं नाही इकडे तुला. मी आतमध्ये असते. आतमध्ये म्हणजे कासते धुते पुसते राणीसाहेबांची सर्व कामं करते बघ. हो का तेव्हाच बाहेर आली दिसत नाही तू. पण याला कुठेतरी पाहिल्यासारखं याला वाटतं. आणि कुठं ते म्हणतात ते वडाच्या झाडावर. वडाच्या झाडावर. अगं म्हणजे हा कांदे चोर. बाई काय म्हणाली मला? कांदे चोर. ए बाई मला काय म्हणालीस? कांडे चोर. मला कांडे चोर म्हणे. मला काय करणार काय तू. अरे ही बाई तुला कांदे चोर तुला बोलू शकत नाही. होय थांब. अरे पुढच्या का पुरुष तू. पारू काय रे? तुझं नाव काय. माझं नाव पारू. आणि तुला आई लाडाने काय म्हणते. बिजली. अरे याला आई हिची याला हिला याची आई लाडाने म्हणते पारू. हा मग आता बघ बोल काहीतरी. नेहमी तर तुमची गडबड चाले कशाला येताय भेटायला आता हवीदाराला जायला हो कशाला येताय टाकायला हवीदाराला जायला हो कशाला येताय टाकायला हवीदाराला टाकायला हो कशाला
बायका मागून चाटायला. हा. मग हा. ए बाय, तू स्वतःला काय समजतेस? तुला काय समजायचं ते समज. रंबा, उर्वशी की मेनका? तुझी करू टाकी नाही का त्याची बिना टपाशिवाय बशी. जोर काढला बाबा. काढला कुठे एवढा जोर? हा. अगं रात्री अपरात्री कधी बी येते. जोर आहे, जोर आहे. की काय माझ्याकडे तू मापायला. अरे काय? अरे माझा पाठे जमाय टेलरचं काम करतो मी. अरे मला माहितीच नाही. अगं रात्री अपरात्री कधी बी येते. हा. माझ्याकडे तू मापायला. काय झालं तुला ग तापायला? तू सांगते तुला पायला. काय झालं तुला ग तापायला? काय झालं तुला गटा पाहिला? तूच सांगते जरा पाहिला. काय झालं तुला गटा पाहिला? तूच सांगते जरा पाहिला. काय झालं तुला गटा पाहिला? तूच सांगते जरा पाहिला. गटा पाहिला. तूच सांगते जरा पाहिला. बाई तुझ्या जाग्यावर. काय वेळेस बाई तुझ्या जाग्यावर पाडले. बाईच्या जागेवर कशा? अगं मालू आपल्याला काय बोलली ती? काय बोलली? जातायला येतो काय मग माझ्या जागेवर नाही जाणार. बरोबर. बरं येते आम्ही. निघालीस? काय बोलला लक्षात ठेवून जा. पुढच्या वेळी बोलताना विचार करायचा. ये आता बाई तू. एक कटाचा दूर झालाय. आता राहिले फक्त दोन. त्या दोन कठ्याना दूर करण्यास काही वेळ नाही लागणार. धर्म आणि कर्म अरे तुम्हाला राज्यात केलेला काही संबंध नाही. जो संबंध होता त्याला कोटा घालून अशा पंटाकडे दाबून ठेवला आहे. ना तिथे हवा ना पाणी. अरे सदांक दासोबत काळ करत असेल. तुमच्या दोघांचे काटे काढले की राज्य आणि खजिनो माझा होण्याशिवाय नाही लागणार. दोन धर्म आता पाण्यात जर ठेवला तू फक्त धर्मावर हे तो म्हटलं मी. राजसेवक आपला बरा कसं काय चाललंय? एकदम व्यवस्थित चालय महाराज. राज दरबारात कर्म महाराज आला होता की नाही? नाही महाराज. जा आणि कर्माला या ठिकाणी हजर करा. ठीक आहे महाराज. जावा तू. जातोय. जा, जा. दादा आपली भेट झाली. होय कर्मा. दादा तुला एक मला सांगायचं आहे. काय सांगायचं आहे? दादा आपल्या राजवाड्यामध्ये चोरी झाली आहे. काय सांगत आहे? होय दादा. कोण आहे तो चोर? दादा ज्या माणसावर विश्वास ठेवला त्याच माणसाने विश्वासघात केला. कर्मा काय ते नीट बोल. असं कोणाला बोलूच नको. दादा सेनापतीने दुर्गामाच्या खाली लावल्या. दुर्गामध्ये सोडल्या आहेत. तेव्हा त्याला आम्ही दुर्गामध्ये डांबून ठेवला आहे. काय सांगत आहे? सेनापती कधी चोरी करणार नाही त्याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. माझा नव्हे तर महाराजांचा पण पूर्ण विश्वास आहे. दादा माझा पण विश्वास बसला नव्हता. पण ज्यावेळी त्यांच्या आता सुवर्ण पाहिल्या त्या माझा पूर्ण घात झाला.
माझं मन काहीतरी विचार सांगतोय. सेनापतीजी भेट घेतल्याशिवाय आपल्याला काही कळणार नाही. चल तर आपण. चला तर. सेनापतीने सांगितल्याप्रमाणे आपण खजिना पाहावं म्हटलं. धर्म तुला खजिना खोटा आहे की खरा आहे हे तुला कळणारच नाही आहे. कारण खरा खजिना तर दक्षिणामध्ये लपवून ठेवला आहे मी आणि खोटा खजिना दुर्गमातल्या खजिन्यामध्ये आहे. बरं तुला खोटा असो किंवा खरा तू खराच म्हणणार आहेस हे लक्षात ठेव मात्र. राजसेवक, मी खजिना पाहायला जात आहे. तुम्ही आतमध्ये आलं कोणाला पाठवू नका. ठीक आहे. तुर्गांचा खजिना पाहू माझे मन भरून आले. म्हणजे तुर्गांचा खजिना सुरक्षित आहे. चिंता मिटली. पारा करून आता चांगला पारा चालला वाटतं राज्यामध्ये. एकदम मस्त झाले पारा करून. तुम्ही काय ठावठी दिसतात. डोळ्यात तेल घेऊन पारा करता वाटतं. खाते पिते घरचे आहो ना. हा तेव्हाच मग तुमचा कसा एवढा पास असला? हे काय आम्ही राज्याचा कारभार सांभाळत आहे म्हटलं. सगळा खाऊ हा जबाबदारी असते बाबा. सगळं खाऊ. सगळा खाऊ एवढा पास. हा खाणार आहे. जाणून घरी मग सांग. राज्यामध्ये काय काय घडलं तुम्हाला माहिती आहे का दोघांनी? काय घडलं? मला काय असं घडलं? सांग तुम्ही आता काय पारा घडलं ते. करता इथं गेटवर. बाबा चोरी झाली आपल्या राज्यात. परत परत केव्हाचा मॅटर आहे माहिती आहे तुला? परत म्हणजे पुन्हा चोरी झाली की काय? आता तुम्हाला माहित तू एवढा बोलतोस म्हणून विचारला. म्हणून पुढे पुढे बोलू नको मेल्या. एवढं राज्यामध्ये एवढं घडलं ते शांत कसं राहणार कोण? तू मार खाम खाम जाड हो. त्यांना काय हे आधी जाड आहे. म्हणून म्हणतोय. पारा करता की झोपा करताय? आम्ही झोपण पण करतो पारा पण करतो. लोकांची चमडी चाटपाट करून काही समजावलं ना. जा आणि कर्मचारी हजर करा. मोठ्या संकट आलं राज्यावर. जा. तुम्ही आता तेव्हा संकट येतं. तेव्हा अरे संकट मेल्या आलं. तर खायचं आहे का मार? जा ना. काय तर? प्रधानजी मला कशासाठी बोलावला? हो तुम्हाला बोलायचं कारण एकच आहे. प्रधानजी कोणतं कारण आहे? हे राजसेवक पारा करतात की झोपा करतात? तिला पहिले विचारा बघू. परत आपल्यावर आला वाटतं. राजसेवक आपण पारा करता की झोपा काढतात? सगळं जागाच आहे. पण चांगलं जागा होईल थोड्या वेळात. पण राज्यामध्ये काय काय घडलं हा राजसेवक अजिबात माहित नाही वाटतं. प्रधानजी असं काय घडलं आहे? हो राज्यामध्ये असं मोठं युद्ध घडलं की हे राज्य पेटण्यास वेळ नाही लागला. असं काय झालंय सांगा मग. ही जनता उठून पेटली तर राज्य उठवायचा वेळ लागणार आहे महाराज. ज्या माणसावर आपण विश्वास जन्माचा विश्वासघात झाला आहे. प्रधानजी विश्वासघात झाला म्हणजे काय झालंय? पण त्याआधी तुम्ही मला एक वचन द्यावं लागेल म्हटलं. प्रधानजी हे काय वचन? शबाश महाराज
हो माझ्यावर विश्वास आहे म्हणून हे राज्य सुखी आहे म्हटलं. हे मार खाऊन खाऊन सगळं दुःखी झालं. तेव्हा यांनी मोठा वाढलं. दुर्गा माझा खजिना चोरीला गेला म्हटलं. काय बोलत प्रधानजी? चोरी झाली आणि चोरी केली तरी कुणी? चोरी नव्हे झाली, खजिना तुटला गेला. प्रधानजी त्याचं नाव सांगा मग. म्हणजे महाराज त्याचं नाव सांगितलं त्याला राज्यभर कळत का आपण? होय प्रधानजी. सांगतो ऐक, आपला हात बंद म्हणजे धर्म त्याने खजिना पुरा लुटला मला. काय बोलत प्रधानजी? दादा कधी चोरी करणार नाही यावर माझा विश्वास आहे. आमचा पण आहे. माझाच काय या साऱ्या जनतेचा विश्वास आहे. हो जनतेचाच काय आणि त्याला साक्षीदार ह्या चालू आहे म्हटलं लुटताना. पण प्रधानजी आपल्याकडे पुरावा काय आहे? अरे पुरावे आले हा प्रधानजी कधीच बोलत नाही. प्रधानजी मग दाखवा लवकर पुरावा. हा घ्या पुरावा. याचा सुरुमुद्रा आहे त्या आपल्याला कोठे सापडल्या? चमकत्याच दिवसात, चमक. सुवर्णमुद्रा असणार. महाराज दक्षिण रणामध्ये धर्माने काही लपवून ठेवत असतो. हा. खजिन्यामध्ये सुवर्ण मुद्रा पडला दक्षिणेमध्ये कसा सापडला म्हटलं. राजसेवक जा आणि या ठिकाणी दादाला हजर करा. ठीक आहे महाराज. हा, दादा लवकर या. कर्मा मला बोलवण्याचे कारण? दादा तुला दादा म्हणून लाज वाटते. कर्मा काय झालं यार तुला? दादा तू दुर्गा माईच्या खजिन्यामधल्या चोर मुद्रा चोरल्या आहेत. तेव्हा तू चोर आहेस. काय सांगतायस? मी दुर्गाचा खजिना चोरला नाही. प्रधानजी तुम्ही सांगा या आराम करायला. का धर्म सेनापती सांगितल्याप्रमाणे खजिन्यामध्ये गेला होता का? हो, मी गेलो होतो. अरे तो सेनापती चोर आणि मग तो शेजार सुवर्ण मुद्रा काय झाला म्हटलं. अरे हा तिथं तुमच्या हातात तुझ्या हातात गपरा गपरा गल्ल्यात बघ. उद्या प्रधानजी बोलत नाही म्हटलं. काय आहे तुमच्या पुरावा? बोलत दाखवा पुरावा. काय सुवर्ण मुद्रा खजिन्यामधले आहेत? ह्यांनी घालून द्यायला ते. दक्षिणामध्ये कशा गेला म्हणतो सुवर्णामध्ये. दादा तू या राज्यामधून बाहेर हो. ठीक आहे पण एक लक्षात ठेव, ज्याच्यावर तू विश्वास ठेवला आहे तो तुझा केसाने गला कापेल हे मात्र लक्षात ठेव. हो धर्मा. मला काय करायचे ते तुला सांगू नकोस. माझं मी बघेन. ठीक आहे. चालता राज्यात. बघ बघ बाहेर काढाय बघ कसा टपलायचा. राजसेवकाची चपकाय चपली फोट काढल्याशिवाय वाटतेवर येणार नाहीत. होय प्रधानजी. खडा धर्मा. चला तर. इथे घनदाट अरण्य आहे. या अरण्यामध्ये खजिना आहे तर कुठे? महाराज हे अरण्य खूप घनदाट. या अरण्यामध्ये जे नाही प्राणी पाहिलेले जे आहे या अरण्यामध्ये खजिना शोधणं फार कठीण जाणार आहे. तेव्हा या अरण्याला 2 मार्ग आहे आणि दोन्ही मार्ग आपल्या राजवाड्यामध्ये जातात म्हटलं. होय प्रधानजी मग सांगा लवकर. महाराज मी उत्तराकडून जातो, तुम्ही पश्चिमेकडे जा. ठीक आहे प्रधानजी. आणि आपण राजवाड्यामध्ये आपल्या भेट होईल म्हटलं झालं. ठीक आहे प्रधानजी. चला आता. चला तर. तुम्हाला
चला म्हटलं. हो प्रधानजी आईच्या कुठे खजिना कोण महाराज? खजिना आहे तर सांगतो. परंतु महाराज तुमचा माझ्यावर विश्वास आहे, परंतु माझा तुमच्यावर विश्वास नाही, म्हणून तुम्हाला मला वचन द्यावं लागेल म्हटलं. प्रधानजी मग हे काय वचन? हा मला शाबास. महाराज हा खजिना माझ्याकडेच आहे म्हटलं. काय बोलत प्रधानजी? ज्या माणसावर विश्वास ठेवला नाही त्या माणसाने विश्वासघात केला माझा. आठवत तर काय तुम्ही सर्वांनी मिळून माझ्या वडिलांचा घात केला होता आणि हे राज्य आणि हा खजिना परत पायचा हक घेण्यासाठी हे सर्व केलं आहे. प्रधानजी आपल्या अंगात एवढी घमंडी असेल तर काय त्याची मग ठीक आहे. मजा बघायची. कुठल्याही मार्गाने बोलू शकतो. हा मग मी पण तेच म्हणत होतो. हो दादा. हो धर्मा तुला तर राज्य बाहेर काढलं होतं, तर राज्यात पुन्हा कोणी घेऊन आला? ह्याच हरामखोराला घेऊन आला असं. तुझ्यावर डोळा आहे बाबा. म्हणजे चापकन चमडी फोडल्याशिवाय दुधाची कप्पा बसणार नाही. सोडून काढा. दोघांचा पोळ्या बारकामा झाला. ठीक आहे प्रधानजी आहे तिथे चालता काढा. म्हणून दे. पण जाऊ काय? ते कधीच पळून जाईल. बरा मूर्ख तुला तर अशा खोलीवर डांबून ठेवला होता हो. तिथे हवाही लागणार नाही. काय झालं? त्याला हवा पाणी कोणी पडलं सांगितलं चपकाय चपका वर काढे. मी बाजली. यांच्या कोणी पडलं? त्यानं बाजला. मी नाही. तुला दोघांशिवाय राज्यामध्ये चपडे आहेत कोण? मला काय लावतो? अरे हराम खोरा तुझ्या भोवता असं जाळ टाकलं होतं त्या जाळ्यात तू पूर्णपणे हा अडकलाय. बिल्डिंग होती त्या झाडामध्ये मी पूर्णपणे अडकला. हे लक्षात ठेव. कोण सेनापती आहे? ठीक आहे तुझी एवढी खबर आहे ना पाहू दे बरं ग्राम. ठीक आहे. मजबूत आता बरोबर. तुम्ही जो मार्ग सांगितला त्यामुळे खरी मजा. आपण सापडला आहे. आता गेला पिताजी तुला पण काय गेला. म्हणता? ते मला काही समजलं नाही. सांगतोय सांगा मग. याला पकडण्यासाठी सेनापतीने डाव आखला होता आणि धर्माने मी सेनापतीला सहकार्य केलं. जर तुला सांगतो तो हरामखोर केव्हा यावर सापडला नसता. महाराज सापडला तर नसतोस, परंतु नशीब दुर्भाग्य म्हणून समजा. तुमचं राज्य माथ्याचा ज्या बापाने राज्य केलं त्या बापाला मारून
शिवासना बसलो आणि तो जो खरा पठाण जो आहे ना पक्का बदला घेताय बाबा. त्याला कधी सुटला आणि लक्षात ठेव. अरे कोट्याला धारा कर या राजावर पिताजीकडे वावरलो पण तुला कधीच कळला नाही म्हटलं सेनापती बघता काय चांगली चांगली पुढे काय रक्ताचा थेंबाचा थेंब असेपर्यंत पण मात्र राज्यासाठी प्रांतवाळ घालून लक्षात ठेवा. अरे हराम पोरा मला तुझ्या राज्याबाहेर काढला होता अरे आज हराम घरी कामणी जोडून काढा. घे बाबा तुझी अमानत तिच्याकडे. आता तू गेला हा. बघ रे आता गेला. हा.